ठाकरेंची भेट घेतली आहे। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत ठाकरेंशी चर्चा करण्यात आली। काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान सतेज पाटील विरोधी पक्षनेते होणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात वृत्तपत्र आणि मुंबईतील मोठमोठ्या होर्डिंगवर झळकली आहे। छत्रपती शिवरायांना वंदन करत असताना फडणवीस या जाहिरातीत दिसतायत। जाहिरातींमध्ये देवाभाऊ उल्लेख आहे। दरम्यान जाहिरातीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। बीडमध्ये विजयसिंग पंडित यांनी लक्ष्मण हाकेंवर टीका केली आहे। हाकेंचा स्ट्रीट डॉग उल्लेख करत राजकीय आणि सामाजिक नसबंदी करणार असल्याचं वक्तव्य पंडित यांनी केलं। वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांना दम भरलाय। मोरबे धरणालगत उभारण्यात आलेल्या बंगल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना खडसावलंय। उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर यूपीएकडून व्ही सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतून 2 राजकीय पक्षांनी माघार घेतली आहे। बीआरएस आणि बीजेडी पक्षानं मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय। उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे। शिंदेंसह संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू, मंत्री राम मोहन नायडू यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे। GR मधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरल्यास ओबीसी समाजही हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहे। ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हा इशारा दिलाय। सरकारनं काढलेल्या GR विरोधात विविध ओबीसी संघटनांची मुंबईमध्ये बैठक झाली। ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणार असा निर्धार वडेट्टीवार यांनी केला। आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नसल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलंय। जितका अपमान करतील तितक्या ताकदीनं लढणार असा इशारा त्यांनी नारायणगडावरून दिला। नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। सरकारनं कुठलाही बदल करू नये असं जरांगे म्हणाले। तर योग्य नोंदी मिळाल्यावरच दाखले मिळणार, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नाही असं म्हणत बावनकुळेंनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं। पदवीधर मतदारसंघ भाजपनं घ्यावा आणि शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा असं म्हणत शहाजी बापू पाटलांची भाजपला थेट ऑफर पाहायला मिळाली। यानंतर भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नागपूरच्या इम्प्रेस मिल परिसरातील मारवाडी चाळ परिसरामध्ये 130 वर्ष जुनी असलेली भिंत कोसळली। त्यामुळे पार्किंगमधील 4 ते 5 वाहनांचं नुकसान झालं। तर भिंत कोसळण्याच्या काही क्षण आधीच तिथून एक दुचाकी स्वार गेला, तो थोडक्यात बचावला। मुंबईतील बोरिवली इथल्या गोराई समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या वेळी एक मिनी व्हॅन अडकली होती। भरती आल्यानं लाटा खूप वेगानं उसळत होत्या, त्यामुळे व्हॅन बाहेर येणं अशक्य होतं। यावेळी व्हॅनमधील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं। सांगलीच्या आटपाडीमध्ये शेळ्या मेंढ्यांच्या बाजारामध्ये बकऱ्यांना विक्रमी दर मिळाला। एका बकऱ्याला तब्बल 34,000चा भाव मिळाला, तर 6 बकऱ्यांची 2 लाखात विक्री झाली। त्यामुळे शेतकऱ्यांनी डॉल्बी, घोडा आणि रथासह बकऱ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली। नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲपवर बंदीविरोधात तरुणांनी आंदोलन केलं। आंदोलक तरुण थेट संसदेत शिरले। या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तर नेपाळ सरकारकडून काठमांडूमध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय। बुलढाण्याच्या खामगावात उपविभागीय कार्यालयासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं। मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश न करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। ओबीसीमधून आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाचा शासन आदेश निघाल्यावर ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे। याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक झाली। ओबीसी हक्क परिषदेमध्ये अनेक स्थानिक नेते उपस्थित होते। मराठवाडा मुक्ती दिनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला।
राज्य सरकारनं मराठ्यांना अत्यंत सुलभ पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी काढलेल्या GRमुळे ओबीसी समाज संतप्त झालाय। आज सिंदखेड राजा इथं तहसील कार्यालयावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून या GR विरोधात आंदोलन करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला। तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेनं रास्ता रोको आंदोलन केलं। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली, तर शेतकऱ्यांना मदत न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। देहू रोडमध्ये काँग्रेसच्या नियती ओभान यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्याबाबत जनजागृती केली। दरम्यान मोठ्या संख्येनं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी हजेरी लावली। जळगावात विविध मागण्यांसाठी बंजारा समाजानं आंदोलन केलं। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं, तर आंदोलन मोठ्या संख्येनं नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला। चोपडा तालुक्यामध्ये केळीला 500 ते 600 रुपये दर मिळतोय। दर कमी मिळत असल्यानं केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय। वेळेवर केळी कापली जात नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, त्यामुळे जनावरांच्या बाजारावर याचा मोठा परिणाम झालाय। जनावरांच्या खरेदी विक्रीसाठीचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय, तर 14 जनावरं सुद्धा या ठिकाणी दगावली आहेत। 1128 घरांचं नुकसान झालं आहे। दरम्यान 38,19,000चा मदत निधी बाधितांना वाटप करण्यात आलाय। निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। नागपूरमध्ये खरातील नोकरानंच 21 दागिने लंपास केले। नोकराला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राजा चौधरी असं चोरट्या नोकराचं नाव आहे। जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर महामार्गावरील पाळधी ते खोटेनगरपर्यंतच्या रस्त्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमध्ये 3 तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली। चुकीच्या बाजूने का आलास अशी विचारणा करणाऱ्या तरुणाला 2 तरुणांनी शिवीगाळ करत मारहाण केली। सिल्लोड तालुक्यामध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला। ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला।